जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ निर्मळ निच्छळ निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस आधी पैस मग पदार्थ प्रत्यय पाहवा यथार्थ प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काही ब्रह्म म्हणजे ते निच्छळ आत्मा म्हणजे तो चंचळ तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी आपल्याला आज दशक 13वा नामरूप आणि त्यामधील समास 7वा ज्याचं नाव आहे प्रत्यय विवरण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। समर्थ म्हणतात आहे निर्मळ निच्छळ निराभास तयास दृष्टांत अवकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस। म्हणजे या समासामध्ये समर्थांनी आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक यांचा विचार मांडलेला आहे। आता ब्रह्म आणि आत्मा यांची तुलना समर्थांनी येथे केलेली आहे। आता ब्रह्म कशाला म्हणावं आणि आत्मा कशाला म्हणावं तर या समासामध्ये समर्थांनी सुरुवातीलाच दिलेला आहे निच्छळ ब्रह्म। कसा आहे ब्रह्म? निर्मळ निच्छळ निराभास तयास दृष्टांत आकाश। म्हणजे निर्मळ निच्छळ आणि चंचळ आत्मा किंवा त्या आत्म्याला आपण जीव असं म्हणतो, जीवात्मा। तो जीवात्मा हा कसा आहे? चंचळ आहे। त्याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे एका बाजूला जड शरीर आहे आणि दुसऱ्या बाजूला निच्छळ परब्रह्म आहे। आता यांच्या संयोगातून निर्माण झालेला हा चंचळ आत्मा, आता चंचळ आत्मा याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे। या निच्छळ असलेल्या परब्रह्माला प्राप्त करण्यासाठी चंचळ आत्म्याला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि त्या जीवाला सत स्वरूपाची ओळख झाली पाहिजे आणि ते ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतरच त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून म्हणजे 84 लक्ष जीव योनी या सगळ्या फेऱ्यातून सुटता येण्यासाठी ब्रह्मज्ञान मिळालं पाहिजे असं समर्थ म्हणतात। त्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे आणि जोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही, सगळ्यात पहिला आत्मज्ञान झालं पाहिजे। आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो जीव जो आहे तो पुन्हा पुन्हा त्या 84 फेऱ्यामध्ये म्हणजे पुन्हा पुन्हा तो जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी तो आत्मज्ञानासाठी तळमळत राहतो। म्हणजे तो 84 फेऱ्यामध्ये अडकला जातो। आता हा 84 हा फेरा कधी सुटणार आहे तर अशा 84 लक्ष जीव योनीतून त्याचे फेरे सतत सुरू असतात आणि ज्या देहात तो प्रवेश करतो, ज्या देहामध्ये तो प्रवेश करतो त्या देहाचा रंग त्याला लागतो, त्याप्रमाणे तो होतो। म्हणजे ज्याच्या सहवासात आपण जावं तसं आपल्याला त्याची काही सद्बुद्धी असेल तर आपल्याला लाभेल, सत्संगती असेल तर लागेल, दुर्बुद्धी असेल ती सुद्धा लागेल। म्हणजे ज्याच्या सहवासात आपण जातो तसे आपण होऊन जातो। मग कधी तमोगुणी कधी रजोगुणी। आता ज्याचा देह म्हणजे देहाचा रंग जसा असेल तसा त्याचा रंग होतो। म्हणजे काय होतो तर रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी असे 3 जे प्रकार आहेत, गुणांचे प्रकार आहे। मग अशा प्रकारचा तमोगुणी असतो। तमोगुणी देहामध्ये गेल्यानंतर तमोगुणी होणार, रजोगुणी देहामध्ये गेल्यानंतर रजोगुणी होणार आणि सत्वगुणीमध्ये गेल्यानंतर सत्वगुणी होणार। मग जर तो आत्मा तमोगुणामध्ये त्या आत्म्याने जर तमोगुणामध्ये प्रवेश केला असेल, कारण शरीराला रजतम सत्व या 3 गुणांचा स्पर्श आहे, त्या गुणांशिवाय शरीर नाहीच आहे। कारण अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश आणि 3 त्रिगुण म्हणजे रजतम सत्व यांचा संयोग असल्यामुळे या 3 गुणांचा स्पर्श त्या जीवाला होतो। मग त्यामध्ये तो देह जर तमोगुणी असेल, जर तो देह जर तमोगुणी असेल तर त्याला काय होणार? दुःख प्राप्त होणार, निश्चितच आहे, दुःखच होणार हो त्याला। जर तो रजोगुणी असेल तर त्याला सुख प्राप्त होणार, रजोगुणी असेल तर सुख आणि दुःख दोन्हीही प्राप्त होणार। आणि तो जर सत्वगुणी असेल, सत्वगुणांचा असेल
शुद्ध परमात्म्यासारखा असेल तर तो सुखाचा आनंद घेतो. अशा प्रकारे या शरीराच्या योगाने त्याला सुख आणि दुःख प्राप्त होते आणि म्हणून तो मुळामध्ये चिदानंद रूप असल्यामुळे त्याला सत्स्वरूपाचं ज्ञान झालं की तो या सर्व फेऱ्यातून सुटतो. म्हणजे पुन्हा त्याला जन्म प्राप्त होत नाही. जेव्हा त्याला हे आत्मज्ञान होईल तेव्हा त्याचा पुनर्जन्म होणार नाही. म्हणजे तिथेच त्याच्या तो 84 लक्ष फेऱ्यातून तो काय होणार आहे, मुक्त होणार आहे. याचंच वर्णन समर्थांनी या समासामध्ये अतिशय वेगवेगळा आणि दृष्टांत, सुंदर दृष्टांत देऊन केलेलं आपल्याला आहे. कारण आपल्याला ते समजावं, आपल्याला ते कळावं काय आहे ब्रह्मज्ञान, काय आहे आत्मज्ञान, काय आहे ब्रह्म कशाला म्हणावं, ते सगळं याच्यामध्ये समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात आहे निर्मळ निच्छळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. म्हणजे निर्मळ निच्छळ निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो. कशाचा हो, आकाशाचाच दृष्टांत. म्हणून तिथे दिलेला आहे सुरुवातीलाच निर्मळ निच्छळ निराभास तयास दृष्टांत आकाश. म्हणजे त्याला फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. कोणाला, ब्रह्माला. ब्रह्म कसा आहे, निर्मळ आहे, निच्छळ आहे, निराभास आहे. मग आता आकाश म्हणजे काय, ज्याला आपण ब्रह्माला आपण आकाशाची उपमा देणार आहोत. ते आकाश म्हणजे नेमकं आहे तरी काय, तर समर्थांनी इथे दिलेलं आहे आकाश म्हणजे आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. म्हणजे आकाश म्हणजे ऐस पैस पसरलेले काय आहे, अवकाश आहे. मग समर्थ म्हणतात आहे ब्रह्म म्हणजे ते निच्छळ. ब्रह्म कसा आहे, निच्छळ आहे. आत्मा म्हणजे तो चंचळ. आत्मा हा चंचळ आहे, तो एका ठिकाणी स्थिर नाही. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. जसं ब्रह्माला आकाशाची उपमा दिली तशी आपण आत्म्याला आकाशाची उपमा देऊ शकत नाही. कारण आत्मा कसा आहे, चंचळ आहे. तसा त्याला आत्म्याला दृष्टांत केवळ वायो जाणावा. वायोचा दृष्टांत देता येतो. म्हणजे आधी पोकळी असते ते समर्थांनी पुढे दिलेलं आहे बघा. निर्मळ निच्छळ निराभास म्हणजे आकाशाचं वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे, ते निर्मळ आहे, ते निच्छळ आहे आणि त्याचबरोबर ते कसं आहे, निराभास आहे. आणि म्हणून दृष्टांत आकाशाचा दिलेला आहे समर्थांनी. ब्रह्म कसा आहे ओ, तर तो गगनाप्रमाणे आहे, आकाशाप्रमाणे आहे. मग आकाश म्हणजे नेमकं काय, आकाश म्हणजे काय, आधी पैस मग पदार्थ. आकाश म्हणजे नेमकं काय, आकाश म्हणजे पोकळी हो, त्याला आपण पैस म्हणतो. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. पैस म्हणजे काय, पोकळी. मग समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म कसा आहे, तर तो गगनाप्रमाणे आहे, आकाशाप्रमाणे आहे. आकाश म्हणजे नेमकं काय, तर पोकळी आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पैस. मग आता समर्थ म्हणतात आहे की आता मला तुम्ही सांगा की पहिलं काय दिलं आहे, पुढच्या ओळीमध्ये समर्थाने दिलेलं आहे आधी पैस मग पदार्थ. आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहावा यथार्थ, प्रत्ययी न पाहता व्यर्थ सकळ काही. मग समर्थांनी म्हटलेलं आहे की आता मला सांगा तुम्ही आधी पैसा आहे की आधी पदार्थ आहे. म्हणजे आधी पोकळी असते आणि मग तेथे काय होतो, पदार्थ निर्माण होतो. असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो आणि अनुभवाशिवाय जे काही असेल ते सगळं काय आहे, व्यर्थ आहे. म्हणून दिलेलं आहे प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रत्यय न पाहता व्यर्थ सकळ काही. म्हणजे सगळं कसं आहे, व्यर्थ आहे अनुभवाशिवाय. मग आता इथे समर्थाने दिलेलं आहे की आता मला सांगा की पहिलं पदार्थ येईल की पहिला आकाश येईल. पहिला आकाश म्हणजे पोकळी येईल, कारण पहिली पोकळी येईल आणि नंतर त्यामध्ये वस्तू येईल. कारण पोट रिकामा असेल तरच आपण जेवू शकतो ना. जर आपल्याला पोटच भरलेलं असेल तर आपल्याला काही खायची इच्छा होत नाही. म्हणजे जर आपल्याला तिथे काही पदार्थ भरायचे आहेत एका वस्तूमध्ये तर पहिली ती वस्तू रिकामी पाहिजे. तसंच समर्थाने सांगितले आधी पोकळी पाहिजे आणि नंतर पदार्थ. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आधी पैस आणि मग पदार्थ. म्हणजे रिकाम भांड आहे, त्या भांड्यामध्ये पहिलं रिकाम असेल तरच त्याच्यात दूध किंवा पाणी भरून टाकता येईल.
म्हणजे भरून ठेवता येईल किंवा इतर पदार्थ त्या भांड्यात ठेवता येतील. मग ते भांड पूर्ण भरून जाईल. म्हणजे पहिलं काय हवं आहे, तर पहिला अवकाश म्हणजे पोकळी हवी आहे. जर पोकळी नसेल तर पदार्थ त्याच्यात सामावू शकणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, आधी भूतांमध्ये पहिल्यांदा आकाश निर्माण झालं. पहिल्यांदा काय हो, आकाश. पंचमहाभूत, 5 महाभूत दिलेली आहेत पंचमहाभूत. त्याच्यामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे पहिल्यांदा आकाश निर्माण झालं. आकाश म्हणजे पोकळी. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि त्या आकाशामध्ये तिथे भूत समाविष्ट झाली. म्हणजे इकडे अवकाश आहे म्हणजे पोकळी आहे म्हणून तिच्यात पाणी बसलं, आणि इथे पोकळी आहे म्हणून तिच्यात पृथ्वी आली, आणि पोकळी आहे म्हणून तिथे वारा आला. कारण ती पोकळी आहे ना, पोकळी जर भरलेली असेल तर कसं काय कोण येऊ शकतो? नाही. तसं तिथे पोकळी आहे म्हणून तिथे अग्नी आला. म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी यामध्ये आकाश हे तत्व मूळ आहे. आणि ते मूळ असल्यामुळे त्यांनी या 4ही भूतांना समाविष्ट आपल्यात करून घेतल्यामुळे आणि त्या पंचभूतांना त्रिगुणांचा स्पर्श झाल्यामुळे अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आता अष्टधा प्रकृती म्हणजे 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण, 5 आणि 3 8 म्हणजे अष्टधा प्रकृती. हे आपण किती वेळा सांगतो, परंतु पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. कारण समर्थ पुन्हा पुन्हा सगळं सांगत आहेत, कारण ते आपल्याला समजावं. इतके दिवस आपण वाचतो आहे, बोलतो आहे, आपण उपासना करतो आहे किंवा आपण वाचतो आहे, ते आपल्याला कळावं. मग अष्टधा प्रकृती म्हणजे नेमकं काय आहे ते कळावं, याच्यासाठी समर्थाने दिलेलं आहे की 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण मिळून किती होतात? 8 होतात. आणि म्हणून अष्टधा प्रकृती. मग ह्याचा सगळ्यांचा या पंचमहाभूतांना त्रिगुणांचा स्पर्श झाल्यामुळे अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे. अगदी सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे. रिकामी जागा आहे बघा, जिथे रिकामी जागा आहे म्हणजे पोट रिकामी आहे म्हणून अन्न बसतं आहे. पोट भरलेलं असताना आपल्या पोटात अन्न जाईल का हो? का जात नाही? कारण पैस नाही. पैस म्हणजे काय? पोकळी नाही हो. पोकळीच नसेल तर त्याच्यामध्ये पदार्थ कुठून भरायचा आहे? जर एखादी बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे, परंतु पहिल्यांदाच ते पाणी भरलेलं आहे, बॉटल अगदी पाण्याने भरलेली आहे, मग ते पाणी कुठे ओतणार? आपण नाही भरणार त्याच्यामध्ये पाणी. किंवा ज्यूस भरायचा आहे, नाही भरू शकत. दूध ओतायचं आहे, नाही ओतू शकत. जर ती बॉटल रिकामी असेल तर त्याच्यामध्ये भरू शकतो. म्हणजे रिकामी जागा पाहिजे. मग जसं आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात पोटभर जेवू नका, काही रिकामी पोट ठेवलं पाहिजे, काही रिकामी आणि काही भरलं पाहिजे. अगदी 100% पोट आपलं भरून ठेवायचं नाही. कारण पोटाचे जे 4 कप्पे आहेत त्या 4 कप्प्यांपैकी 1 कप्पा कायम रिकामाच राहिला पाहिजे. 1 कप्पा पाणी आणि वायूने भरला पाहिजे. आणि आपण काय करतो? अगदी भरपेट जेवतो, 1 घास कमी खावा. म्हणून सावकाश जेव्हा असा शब्द निर्माण झालेला आहे. आपण सावकाशचा अर्थ हळुवार असा घेतो, पण लोक हळूहळू पोटभर जेवत बसली. गमतीचा विषय बाजूला ठेवू, पण मूळ मुद्दा असा आहे की पोकळी आहे म्हणून पदार्थ आहे. पोकळीच जर नसेल तर पदार्थ कुठून येणार? वर पाण्याची टंकी रिकामी आहे म्हणून खालून सोडलेलं पाणी त्या टंकीमध्ये किंवा टाकीत त्या भरू शकतं. पण जर तो टंकीत जर ती भरलेली असेल तर त्याच्यात पाणी कुठून जाणार आहे हो? कारण पाणी ओव्हरफ्लो होऊन ते खालीच येतंय नंतर. म्हणून याचा अर्थ पोकळी असेल तर पदार्थ बसतो. म्हणून या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे भूत असं आहे की जे पोकळी आहे, पैसा आहे, अवकाश आहे आणि त्यामध्ये इतर पदार्थ समाविष्ट झालेले आहेत. याचाच संबंध ब्रह्म आणि आत्म्याशी झालेला आहे. म्हणून समर्थ त्याचं पुढे वर्णन करतात आहे. मग समर्थांनी दिलंय आधी पैसा मग पदार्थ, प्रत्यय पाहावा यथार्थ, प्रत्यय न पाहता व्यर्थ, सकळ काही. मग आधी पोकळी असते आणि मग ते पदार्थ तिथे निर्माण होतो. याचा यथार्थ म्हणजे प्रत्यय न व्यर्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय न पाहता व्यर्थ, सकळ काही. मग असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो आणि अनुभवाशिवाय जे काही असेल ते सगळं काय आहे? व्यर्थ आहे हो. म्हणून प्रत्यय पाहिला, प्रत्यय आम्ही आताच पाहिला, रिकामी जागा आहे म्हणून तर इथे पदार्थ बसतात आहे. म्हणून आपलं मन
आपलं मन त्याच्याकडे जाऊ नका हो, आपल्या मनाकडे या. आपण सगळं बघितलं, पोट भरलेलं, पोट रिकामी ठेवा, टंकी रिकामी ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी भरेल. परंतु ज्याला जे सगळ्यात पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात तसंच आपलं मन जे आहे ते नेहमी कसं ठेवायचं, भगवंत स्मरणात व्यस्त ठेवावं. नाहीतर काय होईल हो, नाहीतर पोकळी आहे, आपली पोकळी भरलेली रिकामी आहे म्हणजे पोकळी आहे तिथे, म्हणून सगळे विषय मुक्कामाला येतील, चालणार नाही. म्हणून आपलं मन जे आहे, आपल्या मनाला त्या भगवंताच्या स्मरणाकडे त्याची गोडी लागली पाहिजे. मनाची गोडी भगवंता चरणी लागली पाहिजे. त्या मनाने आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, जी आपल्याला नेहमीची सवय असते की आता 7 वाजले की आपण आपल्या जी काही आपली पूजा आहे किंवा उपासना आहे त्याला आपण बसतो. परंतु समर्थ म्हणतात आपलं मन बघा, आपलं मन एक वेळ शरीर कंटाळा करतो, परंतु मन आठवण करून देतं की आता तुला 7 वाजलेले आहेत, आता भगवंताच्या स्मरणाला तुला लागायचं आहे. तसं आपण उठता बसता जेवता फिरता पण स्मरण करू शकतो. परंतु समर्थ म्हणतात आपल्या मनाला त्या भगवंताची गोडी लागली पाहिजे हो. मग आपलं मन जे आहे ते नेहमी कसं भगवंतासाठी रिकामं ठेवावं, पण भगवंत स्मरणात ते व्यस्त ठेवावं. नाहीतर पोकळी बघून सगळे जेतील विषय. म्हणून म्हटलेलं आहे ब्रह्म म्हणजे ते निश्चळ. पुढे दिलेलं आहे ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. मग ब्रह्म कसा आहे, ब्रह्म निश्चळ आहे, गगनाप्रमाणे निश्चळ आहे. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ. ब्रह्म कसा आहे, निश्चळ आहे गगनाप्रमाणे. आत्मा म्हणजे तो चंचळ, आत्मा हा चंचळ आहे, अस्थिर आहे. मग समर्थ पुढे म्हणतात तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. जसं आपण ब्रह्माला अवकाशाची उपमा दिली तसं समर्थाने आता चंचळ आत्मा कसा आहे बघा. या पोकळीमध्ये आत्म्याचा शिरकाव कसा आहे, तर ज्याप्रमाणे पोकळीमध्ये वाऱ्याचा शिरकाव आहे. पोकळी आली की तिथे वारा येण्याचा विषयच नाही, की तो येताच रिकामी जागा दिसली की तो येतो. त्याप्रमाणे आपल्या या ब्रह्मामध्ये, आपल्या या शरीरामध्ये वायू स्वरूप असलेला हा आत्मा आहे. म्हणून पुढे दिलंय समर्थाने बघा. मग समर्थ म्हणतात ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, परब्रह्म हे निश्चळ आहे. तर आत्मा म्हणजे चंचळ, आत्मा हा कसा आहे, चंचळ आहे. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. मग त्याला योग्य अगदी परफेक्ट दृष्टांत कोणता आहे, तर तो वायूचा आहे. कारण जिथे पोकळी आहे तिथे वायूचा शिरकाव होणारच आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे. मग घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. आता दृष्टांत समर्थाने दिला आहे. घटाकाश म्हणजे माठ ठेवलेला आहे, त्यामध्ये असलेली जी पोकळी आहे ते ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. मग अवकाश घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा म्हणजे घटबिंब दृष्टांत आत्म्याचा इथे दिलेला आहे. काय, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ दोन्हीचा भिन्न आहे. आता समर्थ म्हणतात माठ समोर ठेवलेला आहे. आता त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल हो, आता माठ समोर आहे म्हणजे पोकळी दिसेल. मग त्या पोकळीमध्ये जर बिंब पडलं म्हणजे सूर्यकिरण पडलं, जे सकाळचं सूर्यकिरण असतं ते जर पडलं तर त्या बिंबालाच आपण आत्मा म्हणावं. आता घटाकाश म्हणजे काय, ब्रह्म, आणि त्यामध्ये घटबिंब दृष्टांत आत्मा, विवरता अर्थ दोन्हीचा भिन्न आहे. म्हणजे आणि घट वेगळा आहे आणि भूत म्हणजे तितुके झाले. मग समर्थाने दिलेला आहे की घटाकाशाचा दृष्टांत देतात. तर आत्म्याला समर्थाने ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत दिलेला आहे आणि आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत दिलेला आहे. आणि या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाचे विवरण केलं की दोन्ही भिन्न आहेत हे आपल्याला कळतं. कारण घटातील आकाश हे निश्चल असतं आणि घटात पाणी भरल्यावर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होतं ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासतं. कारण पाणी हलतं म्हणून ते बिंब पण हलल्यासारखं वाटतं, परंतु ते हलत नाही, पाणी हलत असं.
तसं परब्रह्म ते निश्चळ आहे आणि बुद्धीत प्रतिबिंबित जे चैतन्य आहे तो चंचल असा जीवात्मा आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे, घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ दोन्हीचा भिन्न आहे. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. मग आता समर्थांनी इथे दिलेला आहे, भूत, भूत या शब्दाचा अर्थ जितके झाले ते भूत, आले तितुके निमाले, मग जे जन्माला आले ते संपले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. मग चंचळ आलं आणि गेलं ऐसे जाणावे. मग समर्थांनी दिलेलं आहे तसंच चंचळ आले आणि गेलं असं समजावं. जे चंचळ आहे ते जाणारच आहे, कारण ते निर्माण झालेलं आहे. घटामधला आकाश हे पूर्ण निश्चळ आहे, पण घटामुळे जो बिंब घटाचा पडलेला आहे ते चंचळ आहे. माठ फुटला की बिंबही निघून जाईल. तसं माणूस सूर्याच्या किरणात उभा राहिला, आता आकार आहे माणसाला, म्हणून आपल्याला दिसते ती सावली. सावली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सावली आहे. म्हणून सावली संपली याचा अर्थ आकार संपलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. मग समर्थांनी दिले, भूत म्हणजे जे उत्पन्न झालं, जे उत्पन्न झाले ते, आणि जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते. जे उत्पन्न होणार आहे ते नष्टही होणार आहे. मग चंचळही येते आणि जाते, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. चंचळही येतं आणि चंचळही येतं आणि जातं, म्हणून ते जाणून घ्यावं. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिले, अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळोन तत्काळ विझोन जाती. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षवंत परीक्षिती, खरे की खोटे. मग आता इथे समर्थांनी दिलेला आहे, अविद्या जड आत्मा चंचळ, अविद्या जड आत्मा चंचळ. अविद्या ही कशी आहे? जड आहे. तर आत्मा हा कसा आहे? चेतन असला तरी चंचळ आहे. आत्मा हा चेतन आहे, परंतु तो कसा आहे? चंचळ आहे. मग अविद्या शब्दाचा अर्थ काय? तर ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत त्या अविद्या. ज्याला अविवेक म्हटलं आहे. परब्रह्माखेरीज असलेली कुठलीही गोष्ट तिला अविद्या असं म्हटलेलं आहे, आणि ती मुळात जड आहे. अविद्या जड म्हणजे अविद्या आहे ते जड आहे, आणि जड आहे ते नष्ट होणार आहे. चंचळ आत्मा, चंचळ आत्मा चंचळ, त्यामध्ये असलेला आत्मा तो चंचळ आहे. म्हणून दिलेला आहे, अविद्या जड आत्मा चंचळ. मग त्यामध्ये जो आत्मा आहे तो चंचळ आहे. देह हे जड आहे आणि त्या देहामध्ये आत्मा गेलेला आहे, म्हणून ते चंचळ आहे. म्हणजे तोपर्यंत तो देह, तोपर्यंत देह, जोपर्यंत देह तोपर्यंत आत्मा आहे. बरोबर. शरीर आहे तोपर्यंत आत्मा आहे. शरीर जर देहामधला आत्मा निघून गेला मग काय? देहही राहत नाही. मग त्याला 24 तासाच्या आत जाळावं लागतो. म्हणजे जोपर्यंत देह तोपर्यंत सावली. देह निघून गेला सावली निघून जाते. तसा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्याला आत्म्याचा भास आहे. तो मुळात निश्चळ आहे, परंतु तो चंचळ शरीरात प्रवेश केल्यामुळे शरीराला चलनवलन प्राप्त झालं, आणि म्हणून त्याला चंचळ आत्मा म्हटलेलं आहे. परंतु परब्रह्म हे कसं आहे हो? तर परब्रह्म हे निश्चळ आहे. ते चळते म्हणून आत्मा चंचळ. म्हणून जे चालते, बोलते, फिरते, येते, जाते ते संपणार आहे. जे दिसते आहे ते एक कधी ना कधी ते कसं होणार आहे? संपणारच आहे. मग समर्थाने म्हटलेलं आहे, अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळवून तत्काळ विझवून जाती. मग आता सांगितलेलं आहे, समर्थाने उदाहरण दिलेलं आहे. आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे. मग जड अविद्या ही कापरासारखी आहे, कापुरासारखी. तर चेतना आत्मा हा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तत्काळ विझून जातात की नाही हो? बघा आता कापूरच पहा, कापुराच्या वाती
उजळल्या ज्योती ठाई समाप्त झाली जैसी. म्हणजे कापूर पेटवला. कापूर हा कसा आहे? जड आहे, परंतु त्यामध्ये प्रवेश केलेला आहे अनळ. अनळ म्हणजे अग्नीने. तिथे दिलेलं आहे बघा, अनळ. समर्थ म्हणतात अनळ म्हणजे अग्नीने. जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळवण तत्काळ विझवून जाती. म्हणजे अनळ म्हणून समर्थ म्हणतात अनळ. मग तो आत्माही राहत नाही आणि तो कापूरही राहत नाही. म्हणजे कापूर आणि अग्नी. कापुराला अग्नी लावल्यानंतर विझून जाणार हो, मग काहीच राहणार नाही. मग ठाईची समाप्ती झाली. ठाई म्हणजे तो कापूर जळाल्यानंतर तो अग्नी कुठे गेला माहित नाही हो. कुठे गेला अग्नी? अग्नी लावला ते होता, मग कापुराला अग्नी लावला, तो जळला, परंतु तो विझल्यानंतर, कापूर जळल्यानंतर तो कुठे गेला? तर कापूर कुठे गेला माहित नाही. आपण म्हणतो तो जळून गेला. म्हणजे ज्याने जळाला तो राहत नाही आणि जो जळणारा आहे तोही राहत नाही. कापूरही राहत नाही, अनळ म्हणजे अग्नी राहत नाही. दोन्ही जळून जातं. मग समर्थ म्हणतात राहते काय? तर जे राहते ते परब्रह्म आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तत्काळ विझवून जाती. म्हणून पुढे दिलेला आहे, ब्रह्म आकाश निच्छळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षावंत परीक्षिती, खरे की खोटे, जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्मा विवेक, जगावर्तविता जगन्नायक, तयास म्हणावे. मग आता दिलेला आहे, ब्रह्म आकाश निश्चय जाती. निश्चळ जाती म्हणजे आत्मा वायो चंचळ जाती. मग समर्थांनी परीक्षावंत इथे दिलेला आहे. परीक्षावंत असा शब्द खूपदा वापरलेला आहे. म्हणजे जे जाणते आहेत. परीक्षावंत कोणाला म्हणावं? जे जाणते आहेत त्यांना परीक्षावंत म्हणतात. परीक्षा करू शकणारे साधू संत सज्जन या लोकांना त्याची परीक्षा त्या लोकांनी परीक्षा केलेली आहे त्यांना म्हणावं. मग समर्थ म्हणतात आहे की कुठली परीक्षा केली आहे? तर ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती आणि आत्मा वायोप्रमाणे चंचळ आहे. हे परीक्षावंत जाणतात. जड अनेक आत्मा एक म्हणजे या पृथ्वीवरती दिसणारे ते सगळी वस्तू दिसतात आहे त्याला जड असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ज्या सगळ्या वस्तू दिसतात आहे. देव सुद्धा जड असल्यामुळे 84 लक्ष सर्व जीवयोनी सुद्धा जड आहेत. पण त्या सगळ्या सर्व 84 लक्ष जीवयोनीमध्ये जो आत्मा आहे तो मात्र एकच आहे. मग अंतरात्मा एकच आहे, पण तो विविध ठिकाणी विखुरलेला दिसतो आहे. मागे आपण दृष्टांत त्याचा पाहिला आहे. मग अंतरात्मा एकच आहे, पण तो विविध ठिकाणी विखुरलेला दिसतो. मागे आपण दृष्टांत पाहिला आहे. जसं जमिनीवर 100 भांडे जर असतील, लहान मोठे धरून ठेवले पाण्याने, जर जमिनीवर 100 भांडी ठेवली पाण्याने भरून, वाटी आहे, मोठी घागर आहे, बादली आहे, पेला आहे, तांब्या आहे, सगळे आपण लहान मोठी भांडी सगळी भरून ठेवली पाण्याने. तुम्ही रात्रीच्या वेळी आकाशातील असलेलं सूर्य बिंब जे आहे ते जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते प्रत्येक पाण्यामध्ये पडलेलं आहे. प्रत्येक पाण्यामध्ये, ज्याच्यामध्ये तांब्यामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा आहे, मोठ्या घागरमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा आहे, टोपामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा आहे, वाटीमध्ये सुद्धा आहे, मग त्याच्यामध्ये त्या चमच्यामध्ये सुद्धा आहे, मग ते मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा आहे, त्या हौदामध्ये सुद्धा आहे, विहिरीमध्ये सुद्धा आहे. ते जे प्रतिबिंब आहे, नीट श्रवण करा हां, ते जे प्रतिबिंब आहे ते सगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं आहे. ते बिंब सर्वत्र प्रतिबिंबित झालेलं आहे. मग मला एक सांगा की नाना प्रकारे जरी आम्हाला ते बिंब दिसत असले, कारण जेवढी भांडी आहेत तेवढं आम्हाला ते दिसणार आहे, मग नाना प्रकारे जरी दिसत असले तरी आता ते प्रतिबिंब आहे ते दिसत असले तरी मात्र सगळे मिळून चंद्र एकच आहे. आता 100 भांडी ठेवली, मग 100 चंद्र आहेत का? नाही, त्याचं प्रतिबिंब आहे ते. मग 100 भांडी ठेवली तरी ते सगळं मिळून एकच चंद्र आहे. मग अनेक आहेत, मग एका वेळी 100 चंद्र आम्हाला पृथ्वीवर दिसतात, पण ते 100 चंद्र नाहीत. जाणते जाणतात की चंद्र एकच आहे, त्याचे प्रतिबिंब भिन्न भिन्न पडलेलं आहे.
असेच अनेक देह जरी दिसत असले तरी त्यामध्ये असलेला अंतरात्मा कसा आहे, एकच आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात देह भिन्न आहे, कारण हे सगळं कसं आहे, जड आहे. जड अनेक आहे, परंतु त्यामध्ये असलेला तो आत्मा आहे, अर्थात जे पडलेलं बिंब आहे ते एकच आहे. कारण चंद्र एक असल्यामुळे चंद्र अनेक रूपांनी नटलेला दिसतो आहे, अनेक ठिकाणी भासतो आहे, परंतु तो मात्र एकच आहे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात निश्चळ परब्रह्म देखील एकच आहे. ते देहाप्रमाणे भिन्न भिन्न दिसत आहे. कुठे कुत्र्यात दिसतो आहे, कुठे माकडात दिसतो आहे, कुठे गाढवात दिसतो आहे, कुठे गायीत दिसतो आहे, कुठे म्हैशीमध्ये दिसतो आहे, कधी माणसात दिसतो आहे. पण हे सगळे हालचाल करतात त्यांच्या त्यांच्या देह सामर्थ्यानुसार करतात हो. हत्तीमध्ये आहे, आता असं म्हणू का मुंगीमध्ये जो आत्मा आहे तो छोटा आहे आणि हत्तीमध्ये आहे तो मोठा आहे? नाही, सगळीकडे आत्मा आहे, सेमच आहे. पण तो चंचल आत्मा जो आहे तो तेव्हा मुक्त होऊ शकतो जेव्हा त्याला सत स्वरूपाची जाणीव होते. म्हणजे सत स्वरूपाची जाणीव म्हणजे मी माझ्यात पडलेलं बिंब आणि पोहत असलेला चंद्र हे एकच आहे. तो चंद्र वेगळा आहे, मी चंद्र वेगळा आहे असं म्हणता येणार नाही. ते सगळं काय आहे, एकच चंद्र आहे, परंतु ते प्रतिबिंब आपल्याला भासतं आहे, पण ते खरं नाही. चंद्र एकच आहे हो. भांडी कितीही ठेवा पण चंद्र एकच आहे. म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षावंत परीक्षिती, खरे की खोटे. मग ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत. ब्रह्म आणि आकाश कसे आहेत? निश्चळ स्वभावाचे आहेत. तर आत्मा आणि वायू हे चंचळ आहे. मग परीक्षावंत जे आहे ते परीक्षा करून काय खरं आहे काय खोटं आहे हे अचूक जाणतात. म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, जड अनेक आत्मा एक. आता बघितलं ना आपण, जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मा अनात्मा विवेक, जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. मग जड म्हणून जगाला चालवणारा जो जगन्नायक आहे तो काय आहे हो? एकच आहे. म्हणून म्हटलंय सबका मालिक एक. मग असं जे आम्ही म्हणतो तो यासाठीच म्हणतो कारण तो ब्रह्म एकच आहे, तो नियंता एकच आहे हो, तो करता एकच आहे. जरी आपण म्हटलो भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, श्री प्रभू रामचंद्र, त्यानंतर भगवान कृष्ण, सगळ्यांमध्ये समर्थ म्हणतात सगळ्यांमध्ये एकच भगवंत आहे, परंतु आपण त्यांना विविध नावं दिलेली आहेत. त्या विविध नावाने ते नटलेले आहेत. आपण जसं त्यांना आवाज देऊ तसं तसं त्या आपल्या हाकेला धावून येतात. परंतु आत्मस्वरूपामध्ये आम्हाला भिन्न भिन्नता वाटते आहे. ती भिन्नता मायेमुळे वाटते आहे हो. त्या पाण्याच्या समर्थ म्हणतात त्या पाण्याचं जसं पाण्याच्या हे होणारं जे पाणी आपलं हलतं आहे ते वेगवेगळ्या त्याच्यात लहरी येत आहे, त्यामुळे चंद्र भिन्न भिन्न वाटतो आहे. म्हणजे भांड्याच्या आकाराप्रमाणे चंद्र दिसतो आहे. त्याप्रमाणे आम्ही एक दिन धारण केलेल्या आत्म्यामुळे आम्हाला परमात्मा आणि आत्मतत्व भिन्न वाटतो. मग म्हणून आता समर्थ आत्मा विवेक म्हणता आहेत, तो आत्मा आहे तो चिरंतन आहे आणि त्यातला अनात्मा म्हणजे प्रकृती आहे ती मात्र नष्ट होणारी आहे. म्हणून इथे दिलेला आहे जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मा अनात्मा विवेक. मग जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचलात्मा निश्चळ नव्हे. मग जड अनेक आत्मा एक, जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहे, परंतु कसा आहे आत्मा एकच आहे. ऐसा आत्मा अनात्मा विवेक. मग असा हा आत्मा अनात्मा विवेक आहे. जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. मग तो आत्मा सर्व जगाचा काय आहे? चालक आहे, मालक आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे? जगन्नायक असं म्हटलेलं आहे. कारण तो सगळ्यांना जगाला चालवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, तो सगळ्या जगाला चालवतो आहे. म्हणून इथे समर्थाने दिलेलं आहे जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचल आत्मा निश्चळ नव्हे. मग समर्थाने इथे दिलेला आहे
की समर्थाने अजून स्पष्टीकरण केलंय की देहामध्ये तो प्रविष्ट होतो, तो चंचळ आत्मा, तो चंचळ आत्मा सर्वांमध्ये वास करतो, म्हणून तो सर्वात्मा आहे. मग ज्या देहात तो प्रवेश करतो तो देह कसा आहे? समर्थ म्हणतात तो देह जड आहे. तो देह कसा आहे? समर्थांनी सांगितले तो देह कसा आहे? जड आहे. मग समर्थ म्हणतात आहे की म्हणून ज्या देहात तो प्रवेश करतो तो जड, मग तो त्या देहाला चैतन्य प्राप्त करून देतो, म्हणून तो चंचळ आत्मा किंवा तो चेतवी आत्मा, चेतवतो म्हणजे प्रज्वलित करतो. सर्व प्राणी मात्रांमध्ये अवघा मिळवणं चंचळ आत्मा. आणि सगळे जे दिसतात आहे, सगळे दिसणारे ते चंचळ आत्मे आहेत. याचा अर्थ त्यापैकी ते दिसणारे सगळे आत्मा जे आहे ते निश्चळ परब्रह्म नाही आहेत. म्हणजे कसं चंद्र जसा आकाशात जो दिसतो तोच चंद्र आम्हाला पाण्यात दिसतो, पण सगळे मिळून तो चंद्र आहे असं म्हणता येणार नाही, कारण तो चंद्र यांच्यापेक्षा भिन्न आहे, हे त्याचं प्रतिबिंब आहे हो. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा अवघा मिळवून चंचळ आत्मा निश्चळ नव्हे. मग जड अनात्मा वस्तूला आत्मा चेतवतो, सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात. आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा आहे त्याला चंचळात्मा असं म्हणतात. तो म्हणजे निश्चळ परब्रह्म नव्हे असं म्हटलेलं आहे. म्हणून पुढे दिलेलं आहे निश्चळ. आता समर्थांनी काय दिलंय? तो म्हणजे चंचळात्मा निश्चळ नव्हे, अवघा मिळवणं चंचळात्मा तो निश्चळ नाही. मग पुढे दिलेला आहे निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निर्भ्रम निभ्रम जैसे तैसे. मग परब्रह्म कसं असतं? निश्चळ असतं. मग इथे दिलेलं आहे हे निश्चळ असलेलं परब्रह्म हे दृश्य भ्रम म्हणजे दृश्य भ्रम म्हणजे डोळ्यांचा भ्रम नाही. आम्हाला चंद्र वेगवेगळे दिसतात, हा डोळ्यांचा भ्रम आहे, म्हणून ते सत्य नाही आहे. विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे म्हणजे चंद्र जसा आहे तसाच आहे, चंद्राला धक्का नाही. म्हणजे तुम्ही पाण्याला हात लावला बघा, पाण्याला जर आपण हात लावला तर काय होतं? भांड्याला धक्का द्या बघा, ते पाणी आतलं हलतं. मग ते पाणी हलल्यामुळे आतलं जलही हलतं, म्हणजे भांडं हलल्यामुळे आतलं पाणी हलतं. मग आता तुम्ही सांगा त्या पाण्याला धक्का लावल्याबरोबर ते पाण्यातील प्रतिबिंब हलते आहे, याचा अर्थ बिंब हलते का हो? सूर्य किंवा चंद्र हलतो आहे का? तर चंद्र जिथे आहे तिथेच आहे, तुमच्या धक्क्यामुळे ते हलत नाही. म्हणून समर्थ म्हणतात पाणी हलतं, पण आम्हाला काय वाटतं चंद्र हलतो किंवा जे सूर्याचं प्रतिबिंब आहे ते हलतं असं वाटतं, पण ते हलत नाही, पाणी हलतं आहे. तो जो निश्चळ आहे तो तिथेच आहे. तुमच्या चंचळामुळे निश्चळाला जराही धक्का लागलेला नाही आहे. म्हणून म्हटलेलं आहे निश्चळ ते परब्रह्म, परब्रह्म निश्चळ आहे. जेथे नाही दृश्य भ्रम तेथे दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म ते निर्भ्रम निभ्रम जैसे तैसे म्हणजे विमळ ब्रह्म हे कसं आहे? हे भ्रमरहित आहे, जसंच्या तसंच ते असतं. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारा सार विचार, सारा सार विचारे संहार प्रकृतीचा. मग म्हणून दिसणारं हे जगत जे आहे, समर्थ म्हणतात दिसणारं हे जगत जे आहे ते सगळं भ्रमरूप आहे, ते दृश्य भ्रम आहे. मग तो संपला की निश्चळ परब्रह्म हा प्राप्त होते. मग ज्याप्रमाणे आपण पाणी सगळं संपून टाकलं जातं तसं आपलं जे खरं रूप आहे ते मायेकडे पाठ करावी आणि मुख्य परब्रह्म आपल्या हाती घ्यावा असं समर्थ सांगतात आहे. मग समर्थांनी इथे दिलेलं आहे की मुख्य परब्रह्म जो आहे त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. मुख्य परब्रह्म काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी की आधी थोर असा आत्मानात्म विवेक करावा आणि नंतर आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारा सार विचार, सारा सार विचारे संहार प्रकृतीचा. म्हणजे आधी थोर असा आत्मानात्मा विवेक करावा आणि नंतर मग सारा सार विचार.
मग सारासार विचार करावा आणि सारासार विचारे संहार प्रकृतीचा. मग सारासार विवेकाने असार अशा प्रकृतीचा संहार होतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचारे, अध्यात्म श्रवणे. मग आता समर्थ सांगतात आहे की सगळं माणसाला प्राप्त होईल, सगळं प्राप्त होईल, परंतु आम्ही त्या दृष्टीने श्रवण केलं पाहिजे. आपली श्रवण क्षमताच कमी दिसते. आपण श्रवण केलं पाहिजे, त्या भगवंताची ओढ आपल्याला लागली पाहिजे. आपण तासनतास मोबाईल घेऊन बसतो, पण त्या मोबाईलवर समर्थ म्हणतात एवढा वेळ घालवेपर्यंत एखादा अध्याय वाचावा, एखादा समास वाचावा, जे काही कळत नाही ते पाहावं. आणि भगवंताच्या स्मरणामध्ये ते वाचन असू दे, लिखाण असू दे, एखादं भगवंताचे काहीतरी अभंग लिहित आहात किंवा त्यांचे अर्थ लिहित आहेत तरी पण उत्तम आहे. काहीतरी भगवंताचं करत राहावं. म्हणून समर्थाने अध्यात्म श्रवणे या सगळ्या गोष्टी साध्य होतील असं समर्थ सांगतायत. म्हणून म्हटलेलं आहे, विचारे प्रकृती संवारे, विचाराच्या सहाय्याने ते विचार आमच्या मनामध्ये कधी येतील, ते आम्हाला कधी कळेल, त्याचं चिंतन आमच्याकडून कधी घडेल, या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त आणि फक्त संत संगती. त्यासाठी संतांची संगती धरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण संतांच्या संगतीमुळे आपल्याला कळतं आपल्या जीवनाचं सार काय आहे, आपला जन्म कशासाठी आहे, आपल्याला हा जो देह, उत्तमाचा देह समर्थाने दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे. तर सत्संगतीमध्ये सत्विचार माणसाच्या मनात येतात, सद्ग्रंथांचे वाचन होतं, सत्पुरुषांचे चांगले विचार आहेत ते आपल्या कानावर पडतात, आपलं मन हे तदाकार होऊन जातं आणि दृश्य जगतापासून आपण स्वतःची सुटका करून घेतो. कारण दृश्य जगताची समर्थ म्हणतात कुठलीही गोष्ट आमच्या मनाला आकर्षित करू शकत नाही. त्या मनाला या दृश्य जगतामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी भुरळ पाडतात. म्हणून त्या मनावर समर्थ म्हणतात त्या मनावरच ताबा करा, त्या मनाला आपल्या अधीन करा. आपण जे सांगू मनाला सत्संगतीमध्ये अडकवा. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक मनावर दिलेले आहेत. मनाचे श्रीमनाचे श्लोक. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये उडाले. मग समर्थ म्हणतात हे कशामुळे, मनावर ताबा जर असेल, मनावर जर संस्कार असतील, मनाला त्या जर भगवंताची ओढ असेल तर मन कुठेही भटकणार नाही. म्हणून ज्यामुळे ते मन भगवंताकडे धाव घेईल. मन लागा मोरे यार फकीराने. मग आता माझं मन जे आहे, समर्थ म्हणतात आता माझं मन जे आहे ते वैराग्याकडे गेलं पाहिजे. मनाला भगवंत भक्तीची गोडी लागली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात दृश्य असताच ओसरे, डोळ्यांनी दिसतं आहे ते पुराचं पाणी जसं ओसरून जातं किंवा पुन्हा नदी ती दिसते, त्याप्रमाणे त्या या जगतामध्ये दृश्य जगतामध्ये येणाऱ्या सगळ्या विषयांच्या ज्या गोष्टी आहेत, मग तो विषय कुठलाही असो, नेत्राचा विषय असो, कानाचा विषय असो, चवीच्या दृष्टीने जिभेचा विषय असो, पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रियांचा कुठलाही विषय असो, त्या सगळ्या विषयांना बाजूला सारून हा सगळा पूर आपला ओसरला पाहिजे. किती सुंदर समर्थ सांगतात हो. खरंच हो, जसा तो पूर येतो आणि आपल्याला नदी दिसत नाही, सगळीकडे सारखंच वाटतं, तसं समर्थ म्हणतात तसा हा पूर ओसरल्यानंतर जशी नदी स्पष्ट स्वच्छ सुंदर दिसते वाहताना, तसं आपलं मन झालं पाहिजे. आणि आपण आपल्या मूळ स्थितीत आलो पाहिजे. जशी नदी पूर येण्याच्या अगोदर ती मुळात नदी आहे आणि पूर ओसरल्यानंतर सुद्धा ती नदी आहे, पण जेव्हा पुराचं पाणी वाढतं त्यावेळेस नदी दिसत नाही, नदी तृप्त असते. त्याप्रमाणे आमच्या मनावर या दृश्य जगताचा पूर आल्यामुळे, आल्यामुळे आपलं खरं सत्स्वरूप जे आहे ते आपल्याला दिसत नाही. म्हणून आमच्या विवेकाच्या आणि वैराग्याच्या सामर्थ्यावर या दृश्य जगताचा दिसणारा पूर जो आहे तो पूर आपण ओसरला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की विचारे प्रकृती संहारे,
दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. मग समर्थ म्हणतात की तेव्हा अंतरात्मा जो आहे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, तेव्हा अंतरात्मा जो आहे तो निर्गुणामध्ये रममान होतो. माझं जे मूळ स्वरूप आहे त्याची मला आठवण येते. जसं लहान मुलांना कथा सांगितली जाते, लहान मुलांना जसं बघा कथा सांगितली जाते की जंगलामध्ये एक वाघाचं पिल्लू ते त्या बकऱ्याच्या कळपामध्ये वाढू लागलं. कित्येक दिवस झालं, पण ते वाघाच्या पिल्ल्यांना हे माहीतच नव्हतं की मी वाघ आहे, कारण ते कोणाच्या बकऱ्यांच्या आणि मेंढ्यांच्या संपर्कात होतं. ते इतर बकऱ्या मेंढ्यांप्रमाणे म्या म्या करत होत्या, ब्या ब्या करत होत्या, त्याप्रमाणे तोही करू लागला. संगती संगदोषण, त्याप्रमाणे खाली वाकून चालू लागला. त्याच्याही मनात भय होतं, पण असे काही दिवस लोटल्यानंतर वाघाच्या ताब्यामध्ये, म्हणजे असे काही दिवस गेल्यानंतर त्या वाघाच्या सोबत दुसरा वाघ आला. त्या वाघाने सांगितलं की अरे तू त्या बकऱ्यांमध्ये काय फिरतोयस, तू त्या मेंढ्यांमध्ये काय राहतो आहेस, तू आमच्या गटातला आहेस, तू आमच्या पक्षातला आहेस, म्हणजे आमच्या गटातला आहेस, तू डरकाळी फोडू शकतोस, तू वाघ आहेस, तू या जंगलाचा राजा आहेस, असा बकरी आणि मेंढ्यांबरोबर म्या काय करत फिरतो आहेस. तर त्याला ते मान्यच नव्हतं, कारण त्याने त्याचं स्वतःचं सत स्वरूप पाहिलंच नव्हतं हो. म्हणून असं म्हणतात की एका नदीच्या जवळ त्या वाघाने त्या पिल्लाला नेलं, त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं आणि त्याला सांगितलं की बघ तू कोण आहेस. तो म्हणाला अरे तू जसा दिसतोस तसाच मी दिसतो आहे, मग जसा तू आहेस तसा मी आहे, याचा अर्थ मी सुद्धा गर्जना करू शकतो आणि तू सुद्धा गर्जना करू शकतोस. मग ते वाघाचं पिल्लू म्हणतो अरे हो मी पण गर्जना करू शकतो. आणि मग त्याने आपल्या मूळ स्वरूपाची आठवण केल्यामुळे त्या वाघाने डरकाळी फोडली आणि सगळ्या बकऱ्या पळून गेल्या. म्हणजे कुठे तो वाघ त्या वाघांबरोबर राहू लागला. माणसांचं मनही तसंच आहे हो, खरंच आहे. समर्थ म्हणतात माणसाचं मनही तसंच आहे, वेगळं काहीच नाही. ते ज्याच्या बरोबर राहतं त्याचा गंध, त्याचा रंग, त्याचं सगळंच त्याला लागून जातं. त्याला असं वाटतं की आपण या संसारामध्ये आल्यामुळे हा संसारच खरा आहे. तू परब्रह्म तत्व आहेस, तू ब्रह्माचाच एक अंश आहेस, हे त्याला पटतच नाही, कारण त्याने त्याची कधी अनुभूतीच घेतलेली नाही. मग सद्गुरूंच्या सहवासामध्ये, संतांच्या सहवासामध्ये, संत संगतींमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा त्याला खऱ्या स्वरूपाची आठवण येते. आणि हे सगळं दिसणारं दृश्य आहे, हे जगत जे दिसणारं आहे ते सगळं विसरून जातं. त्याप्रमाणे तू ब्रह्म आहेस असं सारखं आपण स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. या दृश्य जगातच काय तू अडकतो आहेस. हे आज आहे, उद्या राहणार नाही, कालही नव्हतं, काही क्षणापुरता आहे. म्हणून तू त्याच्यात रमू नकोस, तू त्याच्या बाहेर ये. मग जे चिरंतन राहणार आहे, जे दीर्घकाळ टिकणार आहे, अशा भगवंताच्या चरणी तुझे लक्ष वेध, तिथे तुझे लक्ष अडकून ठेव, तिथे तू रममान हो. मग तुझ्या डोळ्यावर आलेलं जे दृश्य जगताच्या सत्यत्वाची जी झडप आहे ती बाजूला कर आणि तुझं खरं सत्य स्वरूप जे आहे तू ओळख. संतांची वचनं ऐकून त्यांचं चिंतन आणि मनन करून आपण आपला उद्धार करू शकतो. म्हणून आपण सतत त्या चिंतनामध्ये राहिलो पाहिजे, सतत भगवंतामध्ये आपण अडकलो पाहिजे, सतत त्या भगवंताची गोडी आपल्याला लागली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात कारण जिथे मनाला ठेवाल त्याप्रमाणे ते रमतं, त्या ज्या सहवासात ते राहील त्याप्रमाणे ते होतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, चढता अर्थ लागला विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. मग समर्थ म्हणतात केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखं होतं. अध्यात्म श्रवण, मग अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करतो आणि त्याच्याशी काय होतो, तादात्म्य पावतो. म्हणून म्हटलेलं आहे पुढे, चढता अर्थ लागला. समर्थांनी पुढे दिलेला आहे, चढता
समर्थांनी त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की विचारे प्रकृती संवारे. केवळ विचारानेच आपल्या प्रकृतीचा आपला संवार होतो आहे. म्हणून म्हटले चरता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. मग जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते हो. आणि उतरता अर्थ लागला तर त्याही भूमंडळी तो उतरतो. म्हणजे तू लागले उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी, त्याच्यामध्येच अडकून राहतो. मग समर्थ म्हणतात आहे की माणसाचं मन कसं असतं, चढता अर्थ लागला जिकडे ज्ञान त्याप्रमाणे आहे. माणसाचं मन कसं आहे, जिकडे ज्ञान त्याप्रमाणे आहे. तुम्ही जर डोंगरावर चढून राहिलात आणि विचारलं का हो तुम्ही चढता आहे, त्यातील उतार कोणता आहे आणि चढाव कोणता आहे, मग एक सुज्ञ माणूस म्हणाला या डोंगराला ना उतार आहे ना चढाव आहे. आपलं तोंड कोणीकडे आहे, आपलं मुख कोणत्या बाजूला आहे, यावरून तो चढाव आहे की उतार आहे तो कळतो. मग ज्याप्रमाणे समर्थ म्हणतात त्या मनाला तुम्ही कोणत्या बाजूला नेता. तुम्ही विषय वासनेकडे नेत असाल तर तुम्ही उतारात आहात. तुम्ही जमिनीवर उतरत आहात तर तुमचं अधपतन होत आहे, तुमची घसरण होते आहे. पण त्या मनाला समर्थ म्हणतात त्या मनाला जर तुम्ही भगवंताकडे जर त्याला वळवलं तर समर्थ म्हणतात तो दिसणारा जो उतार आहे तीच तुमची उन्नती होते. म्हणून आपल्या मनाला सदैव त्या भगवत दर्शनांच्या ओढीसाठी आकर्षित करावं. त्या मनाला सदैव प्रगतीचा विचार सांगावा, त्या मनाला उन्नयन करण्याचा विचार करावा. ते मन हे उन्नन झालं पाहिजे. यासाठी संतांची संगती धरावी, त्याला चांगले विचार ऐकवावे, त्याचे चांगले विचार दाखवावे, त्याच्याकडून चांगले विचार बोलवून घ्यावे. हे सगळे संस्कार आहेत, त्या मनावर संस्कार आहेत. शरीरावर संस्कार नाही. तो सगळे जे संस्कार आहेत ते मनावर आहेत. कुठलाही संस्कार हा शरीरावर नाही. मग तो संस्कार मनाचा आहे. त्या मनावर संस्कार झाल्यामुळे कानाने ऐकण्याची इच्छा होते हो. मनाने संस्कार झाल्यामुळे कानाने ऐकण्याची इच्छा होते. डोळ्यांवर संस्कार झालेला आहे, अर्थात तो मनावर संस्कार झालेला आहे, म्हणून डोळ्यांनी ते पाहायची इच्छा होते. जे उत्तम आहे ते पाहायची इच्छा होते. जर उत्तम संस्कार झाला तर उत्तम पाहणार. मग त्या सगळ्या अवयवांचा तो कर्ता आहे. कोण? मन. त्या सगळ्या अवयवांचा तो मालक आहे, मन आहे. मग तू मन मीची करी, तू मन मीची करी. मनाला अशा प्रकारे आपण त्याला ते हवं ते न देता त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, या दृष्टीने त्याला खाद्य पुरवलं पाहिजे. ते मन वाईट म्हणून नाही, त्या मनाला वाईट पण म्हणता येणार नाही. ते मन चांगलं किंवा वाईट हे सानिध्याने कळतं, म्हणून त्याला चांगलं सानिध्य लावावं असा आग्रह सर्व संतांनी धरलेला आहे. मग ज्याला आपण सत्संगती म्हणतो, ज्याला आपण उपासना म्हणतो, ज्याला भजन म्हणतो, ज्याला भक्ती म्हणतो, ज्याला कीर्तन म्हणतो, त्याच्यामध्ये ते अडकलं पाहिजे. मग अर्थासारिखा आत्मा होतो. आता समर्थांनी पुढे दिलेला आहे की अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो, कोणी एक काही एक. मग जसा अंतरात आत्मा होतो अर्थासारिखा होतो, मग जिकडे न्याल तिकडे तो जातो. म्हणून समर्थांनी म्हटलंय की आता इथे आत्मा शब्द वापरलेला आहे. जिथे आपण आतापर्यंत मन शब्द वापरला तिथे समर्थांनी आता आत्मा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या जीवाला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी तो अंतरात्मा आहे. मग अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो, काही एक. मग अनुमान केला की तो संदेहामध्ये पडतो, बुचकळ्यात पडतो, आणि अनुभव घेतला की तो निसंदेह होतो. बरोबर. मग अनुभवाच्या आधी कसा असतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे परंतु त्याचा आपल्याला काहीच अनुभव नाही, किती उतार आहे, किती चढाव आहे, कसं त्या डोंगरात जावं. परंतु आधी जर आपण जाऊन आलेलो असू तर आपल्याला बरोबर अंदाज येतो की तिथे काय काय गोष्टींची गरज लागणार आहे, काय काय गोष्टी नेणे गरजेचं आहे, कारण तिथली परिस्थिती आपल्याला आधीच माहिती असते. म्हणजे अनुमान.
अनुमान केला की त्या संदेहात तो पुष्कळात पडत नाही. पुष्कळात पडतो. अनुभव घेतला की तो शहाणा होतो. म्हणून म्हणतात पुढच्याने ठेच खाल्ली की मागच्याला बरोबर अनुभव येतो. म्हणून त्या मनाला, त्या आत्म्याला कुठेही न्यावं. हा जो विचार आहे तो विचार म्हणजे सद्विचार आहे. कुठे न्यावं? सत विवेक बुद्धी आहे. आत्मानात्म विवेक आहे. म्हणून निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. नवरसिक अर्थ चाले शोते तद्रूपची झाले. चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. मग निसंदेह करतो म्हणजे अंतरात्मा निसंदेही होतो. अनुमान रूपक होतो. मग नवरसिक अर्थ चाले शोते तद्रूपची झाले. म्हणजे अध्यात्म निरूपणामध्ये किंवा कथेमध्ये नवरसात्मक वर्णन असेल. नवरसांचं वर्णन केले जातं बघा. म्हणून म्हटले नवरसात्मक जे वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. एखादा जर जोक असेल बघा, एखादा विनोद असेल तर आपण किती खुश होतो. लगेच झोपलेली माणसं उठतात जर कीर्तनात वगैरे गेले. म्हणजे काही गोष्टींना त्यांना त्याच्यामध्ये ऐकून व्यवस्थित घेण्यासाठी, त्यांना पुन्हा जाग करण्यासाठी असे छोटे मोठे विनोद करावे लागतात. मग श्रोते तद्रूपची झाले चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. मग श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकूनही श्रोतेही चावट होऊन जातात. मग चांगलं आहे ते चांगलं सांगावं, उगाच तिथे भरभडत बसू नये. समर्थ म्हणतात जे योग्य आहे, जे त्यांना गरजेचं आहे ते सांगावं. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा. मग जसा संग घडतो, जैसा घडे संग, जसा संग घडतो तसे गुह्यराचे रंग. मग तसे सरड्याचे रंग बदलत असतात बघा. झाडावर गेला एखाद्या तर हिरवा रंग घेतो, म्हणजे सरडा जसा जाईल तसा रंग बदलतो. मग समर्थ म्हणतात या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा. या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा म्हणजे अंतरात्म्याचेही तसंच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. मग उन्मत अन्ने बोलत गेले म्हणजे उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे. मग उत्तम अन्नाविषयी बोलणं चालूच असेल तर माणसाचे मन अन्नाकारच होतं. मग स्त्रीच्या लावण्याचं वर्णन चालू असेल तर मन तेथेच तादात्म्य पावते. मग पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे. मग त्याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावते. त्याचं किती म्हणून वर्णन करणार, किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की असं होते की नाही. म्हणून दिलंय जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित अनिहित परीक्षिले परीक्षावंती. मग जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते त्याच्या अंतरी सदृढ होऊन बसतं. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगे हित होईल ते करावं. म्हणून पुढे दिलंय या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे तरीच वर्म पडे ठावे. काही एक किती उत्तमाची ओवी आहे हो. या कारणे सर्व सांडावं, माणसाने इतर सर्व काही आहे ते सोडून द्यावं. एक देवास धुंडावे, फक्त एका देवाचाच शोध घ्यावा. तरीच वर्म पडे ठावे. काही एक म्हणजे त्याला यातील रहस्य थोडंफार कळून येईल. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली. ऐसे चुकताच गेली जन्मवरी. मग अनेक प्रकारची सुख देवानेच उत्पन्न केली आहेत, पण लोकांना देवाचाच विसर पडतो.
एवढी सुख निर्माण केलेली आहे, घर गाडी बंगला सगळं झालं की माणसाला देवाचा विसर पडतो. पण तसं चालणार नाही. ज्या देवाने मला या परिस्थितीतून वर काढलेलं आहे, मी किती परिस्थिती हालाकीची काढलेली आहे आणि त्याच्यातून समर्थाने मला येतपर्यंत उभारणी माझी केली, म्हणजे उत्तमरित्या आजपर्यंत मला समर्थांनी सामर्थ्य पुरवलेलं आहे आणि समर्थ कृपेने एवढं माझं उत्तम आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या तुमच्या देवाला विसरता कामा नये. ज्याने तुम्हाला हे दिवस दाखवले आहेत त्याला विसरून कसं चालेल हो. म्हणून सगळं मिळाल्यावर देवाला विसरू नका. मग लोकांना देवाचाच विसर पडतो. सगळं मिळालं की ही त्यांच्याकडून चूक होत असते आणि अशी चूक करीतच त्यांचा जन्म वाया जातो. ऐसी चुकताच गेली जन्मवरी, सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द मान्य केला भगवंताचा. म्हणजे सर्व सोडून मला शोधा, सर्व सांडून शोधा मजला, सर्व सोडून मला शोधा. ऐसे देवची बोलला म्हणजे असं प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलं आहे. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, पण लोकांनीच भगवंताचाही शब्द मानला नाही. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परी ते कैसे. म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दुःख सोसावं लागतं आणि त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात आणि मनात तर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसं मिळणार. म्हणून पुढे दिलंय, उदंड सुख जया लागले उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. मग समर्थांनी सांगितलं आहे, ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे त्या भगवंताला वेडी लोक विसरतात. त्यामुळे सुख सुख असं म्हणत असतात. दुःख भोगून ती लोक मरतात. मग पुढे दिले, शहाण्याने ऐसे न करावे, शहाण्या माणसाने असं करू नये. मग शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. मग म्हणून शहाण्या माणसाने अशी चूक करू नये. ज्या योगे सुख होईल तेच करावं, ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला शोधावं. म्हणून पुढे दिलंय, मुख्य देवची ठाई पडला, मग काय उने तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे. वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. म्हणून पुढे दिले, विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. मग विवेकाचे फळ ते काय आहे, सुख आहे, आणि अविवेकाचं फळ ते दुःख आहे. यापैकी ज्याला जे हवं असेल ते मिळावं म्हणून जे करणं आवश्यक आहे ते त्यानं केलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. मग मुख्य कर्ता कोण आहे हे ओळखणं यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर परम दुःखी व्हावं लागेल. म्हणून पुढे दिलंय समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये, आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे. आता हे सगळं थांबूया, आपण कर्त्याला ओळखायला विसरू नका, आपले हित विचक्षणे चुको नये. आता असं हे बोलणं राहू दे. विचारवंताने मुख्य कर्त्यास ओळखावं आणि आपलं हित साधावं, यात चूक करू नये. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.